धन ठोकलं होतं ना, माझे विरोधक मावळातले असे काने काने खाली मान घालून पळून गेले. ते बघत होते हा धन कसा ठोकतो. मी अगोदरच आल्या दिवशी मी जान ठेवला होता, पण मी नेत्याची परवानगी घेतली होती अतुल शेट्टी. म्हणलं शेठ मला उद्या तेल लावलेला पहिलवान मला धन ठोकायचे. ते म्हणले चालेल, मी स्वतः पोरवाने. आणि म्हणून मी धन ठोकले अख्ख्या महाराष्ट्राने. टीव्हीवरती मीच दिसायचं. मला थोडी अमोलची मग मी विरोध करायची. म्हणलं मी तुझं नाही ऐकणार. मला अतुल शेट्टी सांगितलं धन ठोपट, मी धन ठोपटणार. मी बायकोचं पण नाही ऐकलं, पण मी अतुल शेट्टी ऐकलं आणि मी धन ठोपटलं. त्यांना दाखवून दिलं. अतुल शेठ तरी 4-5 जण गेले तरी तुम्हाला 1000 कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी शहरांना आहे. आणि दोन्ही गटामध्ये घराघरामध्ये वाडी वस्तीमध्ये सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बोर्ड लावून जे गेले ते टाळले, राहिले ते मावळे, अशा प्रकारचा मी अतुल शेठ बेनके साहेबांना शब्द देतो. आणि निश्चितपणे 2029ला तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र येऊन निश्चितपणे या ठिकाणी काळाचे सगळे नेते मंडळी. बघा लेंडे साहेब, तुम्ही मला सिनियर आहेत. माझ्या आल्याबरोबर तुम्ही मला सलाम केली, मला बरं वाटलं. सगळे आम्ही 500 जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे कार्यकर्ते मिळून आपण अगदी खुशी 2029ला निश्चितपणे कोणी काही बोलू द्या, परंतु आपली जी झालेली हानी आहे, जो आपला जुन्नर तालुका मागे आलाय, तो तालुका पुढे नेण्यासाठी आदरणीय अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी असंच एकत्र राहा. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजणांनी मैत्रीपूर्वक आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांचं नेतृत्व मानून त्यांना निश्चितपणे 2029ला आमदार करू. तीच श्रद्धांजली करा अजितदादाला होईल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ओम शांती.